26 जुलै अशी एक तारीख जी मुंबई आणि उपनगरातील लोक कधीच विसरू शकत नाहीत. आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा पाऊस, रस्त्यांवर उसळणारं पाणी, बंद पडलेली वाहतूक, अंधार, भीती आणि आपल्या माणसांपर्यंत पोचण्याची असहाय्य धडपड. आणि आज अशीच काही परिस्थिती वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये दिसलेली दृश्य अनेकांना पुन्हा त्या दिवसात घेऊन गेली. गेल्या काही दिवसात वसई, विरार आणि नालासोपारा परिसराने जे पाहिलं ते फक्त मुसळधार पाऊस नव्हतं. ती एक अशी परिस्थिती होती ज्याने हजारो लोकांच्या दैनंदिन आयुष्याची घडी विस्कटून टाकली. आपण अनेकदा म्हणतो की मुंबई कधी थांबत नाही, पण यावेळी निसर्गाने मुंबईलाच थांबायला भाग पाडलं. आज निसर्गाने पुन्हा एकदा धडा दिला. आपण कितीही आधुनिक झालो, कितीही मोठ्या इमारती बांधल्या, तरी निसर्गासमोर आपण किती हतबल असतो. प्रत्येक वर्षी पाऊस येतो, प्रत्येक वर्षी पूर येतो, प्रत्येक वर्षी हजारो लोक अडकतात आणि प्रत्येक वर्षी पुन्हा 26 जुलै आठवतो. मग पुन्हा एक प्रश्न पडतो की आपण खरंच यातून काही शिकलो आहेत का?
मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. बऱ्याच ठिकाणी कमरेइतकं पाणी भरल्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्न आणि इतर सुविधांसाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. एका रात्रीच्या पावसाने पुन्हा दाखवून दिलं की निसर्गापुढे आपलं सामर्थ्य, पैसा आणि नियोजन अनेकदा अपुरं पडतं.